झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच शहरातली बाजारपेठ बंद असल्याचं चित्र आहे, तर भाजपच्या वतीनेही निदर्शनं करण्यात येणार आहेत। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। सांगलीतही पेट्रोलच्या दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। शहरातल्या सर्वच मुख्य बाजारपेठा बंद आहेत। वारंवार होणाऱ्या दरवाढीला सामान्य नागरिक कंटाळलेले असल्यानं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसतंय। 2009 मध्ये पेट्रोलचा दर फक्त 40 रुपये लिटर होता, परंतु अचानक काल सरकारनं 7.5 रुपये पेट्रोलचा दर वाढवला आणि 2.5 वर्षामध्ये पेट्रोलचा दर 78 रुपयाला पोहोचलेला आहे। त्यामुळे सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे। सर्वसामान्य जनतेने जगावं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे। महागाईनं कर गाठला, अशातच हे सरकारने जे पाऊल उचललंय हे पाऊल अत्यंत चुकीचं आहे। निषेध म्हणून आम्ही सांगली बंदचा इशारा दिलाय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांच्याकडून। दीपक, आपल्याला माहिती की पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं कोल्हापुरात देखील बंद पुकारलाय आणि शिवाजी चौकात सगळे शिवसैनिक जमणार होते। कसा एकूणच प्रतिसाद मिळतोय? अमृतला शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये एकत्र येऊन शहरामध्ये बंद पाळलेला आहे आणि जी दुकानं उघडी होती ती जबरदस्ती बंद करण्यासाठी भाग पडलेला आहे। शहरातली वाहतूक व्यवस्था आहे ती देखील बंद पाडलेली आहे। इथली रिक्षा वाहतूक होती ती देखील बंद पाडलेली आहे आणि पूर्ण शहरामध्ये सध्या बंद परिस्थिती आहे। जी दुकाने सुरू होती उत्स्फूर्त जेवढा लोकांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही, ती दुकाने जबरदस्तीने शिवसैनिकांनी बंद पाडलेली आहेत। निश्चितच ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की पेट्रोल दरवाढीचा भडका उडलेला आणि शिवसेनेनं हा बंद, पण एकूणच कोल्हापुरात चित्र काय आहे कालच्या या दरवाढीनंतर? कोल्हापुरातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जर म्हटल्या तर त्या खूप तीव्र आहेत, कारण आता वाहनं कशी वापरायची, एवढ्या दरवाढीनंतर सामान्यांचं जे बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे। तरी सुद्धा लोकांनी काही अंशी मान्य केलेलं आहे रुपयाची होणारी घसरण आणि सरकारच्या नियंत्रणात न राहिलेली पेट्रोल दरवाढ या सर्व परिस्थितीचा आता काय पर्याय उरलेला नाही। तरी सुद्धा लोकांमध्ये एक आशा आहे की आता 7.5 रुपयांनी जरी पेट्रोल वाढलं असेल तरी त्यातले 1-2 रुपये कमी होतील आणि 5 रुपयापर्यंत येईल, यासाठी आज हा बंद पाळला जात आहे किंवा निदर्शने केली जात आहेत। निश्चितच। आणि दीपक, ज्या तऱ्हेनं आपल्याला माहिती आहे की एनडीएनं देखील 31 मेला संपूर्ण भारत बंद ची घोषणा केली आहे, मात्र आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरात देखील निदर्शनं भाजपाकडून होत आहेत। कशा तऱ्हेची ही निदर्शनं होत आहेत? भाजपने देखील आपला निषेध व्यक्त केला आहे। शिवसेनेच्या सोबत राहून त्यांनी शिवाजी चौकामध्ये निदर्शने केली आणि दरवाढीला विरोध आहे। काही इथल्या म्हणजे सत्ताधारी पक्षांचाही याला विरोध आहे आणि ही दरवाढ आहे ही लोकांच्या बोकांडीवर बसलेली आहे अशा प्रकारचं म्हणणं आहे। आणि तर भाजप, शिवसेना आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्याने या बंदला विरोध केला नाही। अशा प्रकारे पूर्ण शहरातलं जे आता दुकान आहेत किंवा इतर व्यवसाय आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। होते कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे। पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आणि एकूणच उद्धव ठाकरे यांनी ज्या तऱ्हेनं हाक दिली होती शिवसेना बंदची, तर आज कोल्हापुरात देखील ते चित्र आपल्याला बघायला मिळालं। झी 24 तास एक पाऊल पुढे।